रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली। शिवसेनेनं सगळ्यात जास्त 21 जागा जिंकल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि भाजपला 15 जागा मिळाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेची या निवडणुकीमध्ये पीछेहाट झाली, तर शेकापला या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलाय। महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंची जादू मात्र पाहायला मिळाली। सविस्तर पाहूया। भरत गोगावलेंनी गड राखला। रायगडमध्ये शिवसेनेचा बोलबाला। सुनील तटकरेंना मोठा धक्का। रायगडच्या महाडमध्ये शिवसैनिकांचं हे विजयी सेलिब्रेशन। गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी हा जल्लोष साजरा केला। शिवसेनेच्या या विजयी जल्लोषात शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले सहभागी झाले होते। गोगावले पितापुत्राच्या या विजयाला कारणही तसंच आहे। रायगडच्या महाडमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे। रायगडच्या महाड तालुक्यातील नाडगाव तर्फे बिरवाडी मतदारसंघात भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले विजयी झालेत। विकास गोगावले विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं। आम्ही जे काम करतो ते बोलतो, जे काम करत नाही ते बोलत नाही, आणि आम्ही खोटं कधी बोलत नाही, आणि आम्ही जनतेच्या मनातले लोक आहोत। आम्ही जनता हे आमचं दैवत आहे, आणि म्हणून करता जनतेने आम्हाला एवढा मोठा कौल दिलेला आहे। ते गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतोय। आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरत गोगावले साहेबांनी तिकीट दिली, आणि ज्या जनतेने भरत शेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता, त्याच जनतेने भरत शेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला, आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले सेवेकरी म्हणून काम करणार। नगरपंचायत निवडणुकीमध्ये रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। या राड्याप्रकरणी विकास गोगावलेंना अटकही झाली होती। त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली। या सर्व घडामोडींची किनार या जिल्हा परिषद निवडणुकीला होती। रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेचे आमदार आणि सुनील तटकरेंमधील वाद सर्वश्रुत आहे। यापूर्वी भरत गोगावलेंकडील नॅपकिनची सुनील तटकरेंनी खिल्ली उडवली होती। आता महाडमधील विजयानंतर खांद्यावरील टॉवेल हवेत भिरकावत भरत गोगावलेंनी हे विजयी सेलिब्रेशन केलं। या निवडणुकीत शिवसेनेनं सुनील तटकरेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोबी पछाड दिलाय। तटकरेंचा डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत, आणि ते सोयीचं राजकारण करतात। म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं काय चुकीचं रामदासभाई बोलले। रामदासभाई बरोबर बोलले की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं, आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण आता कोणी काय बोलावं प्रत्येकाचा अधिकार आहे। आता उच्च न्यायालयाने सुद्धा केलेली टिप्पणी त्याला जर काय ते या पद्धतीने बोलत असतील तर त्यांचं त्यांच्याजवळ राहावं, याच्यापेक्षा मी आता अजून काय सल्ला देणार। फार उर्मटपणा, फार म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषामध्ये अहंकार म्हणतो, तो फार बाळगणं कधी योग्य नसतं। महाडप्रमाणेच अलिबागमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे। अलिबागमध्ये शेकापला मोठा धक्का बसलाय। अलिबागच्या थळमधून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी विजयी झाल्या, तर दळवी यांची सून अदिती दळवीही विजयी झाल्या। म्हणजे आमच्या तिन्ही आमदारांचं काम याचीही पावती असं या ठिकाणी मी सांगते, कारण विरोधकांना त्यांचा धोबी पछाड या ठिकाणी जनतेने केलेला आहे। आणि जर तुम्ही पाहिलं तर थळ मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय भरघोस मतांनी असे आमचे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत। शेका पक्ष या भूतलावरनं संपुष्टात आलाय। अनेक गमजा त्यांनी माझ्या आपण बघितल्यात, तर म्हणून मी सांगितलं का जनमानसाचा विजय आतापर्यंत अन्याय सहन करणारी रायगडची जनता आहे, आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जनतेने योग्य उमेदवाराला निवडून देऊन शिवदेव भगवा फडकवांचं काम केलंय। अलिबाग तालुक्यातील आंबेपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार रसिका राजा किरणी विजयी झाल्यात। भाजपच्या चित्रा पाटील यांना पराभवाचा धक्का बसलाय।
एकीकडे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू असतानाच कर्जत तालुक्यातील मोठे वणगाव या पंचायत समिती गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाई श्वेता प्रसाद थोरवे या पराभूत झाल्यात. चा विजय हा नक्कीच होणार होता, कारण आमदारांच्या सुनबाई जरी असल्या तरी माझ्यासोबत माझ्या सर्व महिला होत्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय तो आम्ही कुठेतरी आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या टीकेला जनतेने चोखपणाचं उत्तर दिलं आहे. कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद 6-0 आणि पंचायत समितीच्या 12पैकी 10 जागा खुद्द त्यांच्या घरातल्या उमेदवारांसुद्धा दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं. याचा अर्थ कर्जतची जनता सुज्ञ आहे. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. रायगडमधील या लढतीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. एकूणच रायगडमध्ये शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला. सुमित सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, रायगड.